हरे कृष्ण. ही रीडिंग त्या लोकांसाठी आहे की ज्यांचे एक्स किंवा पार्टनर अचानक ब्लॉक करतायत. अचानक ब्लॉक केलं आहे, बोलत नाही आहे आणि तुम्हालाच कळत नाही आहे. इंस्टाग्रामवर, फेसबुकवरती, व्हॉट्सॲपवरती कुठेही अचानक ब्लॉक करतायत, अचानक बोलतायत. काय असेल ऊर्जा? हे कार्ड्स जम्प केलेत, पण बघूया. 3 कार्ड्स जम्प केलेत. ओके, ओके. दोन्ही हे रिव्हर्स कार्ड आलेत तिन्ही पण. बट मला इंट्युशन असं आहे की मी ते सरळ करून रीड करावे. ओके. तुम्ही मिस करताय तुमच्या पार्टनरला. तुम्हाला खूप आठवण येते आणि तुम्हाला हे सहन पण होत नाही आहे. पण तुमचे जे पार्टनर जे तुम्हाला ब्लॉक केलेत अचानक, त्यांना पण काहीतरी गिल्ट, अपॉलॉजी, रिग्रेट आहे. ओके. आणि का ब्लॉक करतायत तुम्हाला कळत नाही आहे. ओके. का ब्लॉक? अरे भरपूर एनर्जी आणि मी प्रत्येक एनर्जी रीड करणार आहे. की इट्स व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक. लेट्स सी. एक तर ह्यांच्या लाईफमध्ये 2 सिच्युएशन, 2 माणसं किंवा थर्ड पार्टी आहे. म्हणजे तुमच्याहीपेक्षा अजून कुठली तरी गोष्ट आहे जी त्यांच्यासाठी त्यांना फार महत्त्वाची वाटते आहे. ओके. आणि त्याच्यामुळे 2 गोष्टी असल्यामुळे 2 व्यक्ती आहेत, 2 सिच्युएशन्स आहेत. त्याच्यामुळे त्यांना असं झालं आहे की कन्फ्युजन आहे की तुमच्यासोबत रिलेशनशिप कंटिन्यू करावं की ती जी नवीन व्यक्ती लाईफमध्ये आले तिच्यासोबत पुढे जावं. हे जे पार्टनर आहे ना, ज्याने तुम्हाला ब्लॉक केलं आहे अचानकपणे, ह्यांच्या लाईफमध्ये ना स्टेबिलिटी, स्थिरता ही प्रायोरिटी आहे. त्यांना पैसा असणारा पार्टनर हवा आहे, जो त्यांना ग्रोथ देईल, स्ट्रॉंग कमिटमेंट देईल, ज्याच्याकडे स्टेबिलिटी, सुख, समृद्धी असेल असं त्यांचं डिसायडेड आहे. ओके. आणि दुसरं तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही, पण तुमच्या व्यतिरिक्त त्यांची प्रायोरिटी करिअरला पण असू शकेल की त्यांना कुठेतरी करिअरवरती मोठ्या लेवलला जायचं आहे. त्यांची काही स्वप्न आहेत ती त्याला पूर्ण करायचे. तुमच्यासोबत घालवलेला वेळ आता विचार करतायत की खरंच वर्थ होता का तो इतका काळ तुमच्यासोबत जो घालवला आहे. तर ब्लॉक करण्याचं कारण एक तर मला असं दिसतं की एक तर थर्ड पार्टी इंटरफिअरन्स आहे. तुमच्यापेक्षा जास्त प्रायोरिटी दुसऱ्या व्यक्तीला जास्त दिली जाते आहे. भावनिकदृष्ट्या तुमच्यापासून ते खूप लांब गेलेत, डिस्कनेक्ट झालेले आहेत. ओके. म्हणजे तो पूर्वी जो इसेन्स होता ना, की एक जेस्चर होता प्रेमाचा, जसा 2 ऑफ कप्ससारखा होता, खूप सुंदर, की भेटणं, गप्पा मारणं, बोलणं, एकमेकांची काळजी घेणं, 24 तास चॅट करणं, कम्युनिकेशन करणं. सो तो जो भावनिक जो इसेन्स होता ना, जो एक सुंदर रस होता, तो कुठेतरी गेलेला आहे. म्हणजे इमोशनली डिस्कनेक्ट झाली आहे ही व्यक्ती तुमच्यापासून. आणि त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी नवीन गोष्ट आली आहे. खूप एनर्जेटिक नवीन गोष्ट आली आहे, नवीन व्यक्ती आली आहे किंवा त्यांना नवीन करिअरची ऑफर आलेली आहे आणि त्यांनी ती स्पीडली त्या गोष्टीवरती काम केलेलं आहे की मला ही हवी आहे संधी, जे पण त्यांना लाईफमध्ये हवे आहे. त्यांना आता कुठला असा लोड, प्रेशर या रिलेशनशिपमध्ये घ्यायचं नाही. तुमच्यासोबतची जी सायकल आहे ती कदाचित त्यांना कंप्लीट झाल्यासारखी वाटते आहे. दे आर मोर फोकस ऑन मनी. पैशांवरती जास्त फोकस आहे. तुम्ही समोर येत आहे, तुमचा कप त्यांच्या समोर आहे, मेसेजचा, इंट्रॅक्शनचा, कम्युनिकेशनचा, पण त्यांचं लक्ष नाही. त्यांचे 3 गोष्टी पास्टमधल्या फार इम्पॉर्टंट आहेत, जिकडे उधर ही वहाँ नजर अटकी हुई है, बस उनको वो चाहिए, दॅट्स इम्पॉर्टंट. कन्फ्युजन खूप आहेत, अजूनही कन्फ्यूज आहेत, कळत नाही आहे की इल्युजन बाहेरून जे मिळते तिथे अट्रॅक्ट होत आहेत की तुमच्यासोबत जो इन्व्हेस्ट केलेला वेळ आहे तिकडे प्रायोरिटी द्यावी, हे कळत नाही आहे. ओके. सो त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये करिअरमध्ये जास्त प्राधान्य द्यायचं आहे. नेम, फेम, सक्सेस, स्टेबिलिटी, पैसा, एव्हरीथिंग दे वॉन्ट. आणि म्हणून तुमच्यासोबत त्यांनी एक बाउंड्री क्रिएट केलेली आहे. अशी बाउंड्री की बस, ना हा मला दिसणार, ना ही मला दिसणार, ना ह्यांचं स्टेटस मला दिसणार. म्हणजे ती एनर्जी माझ्या हृदयाला स्पर्श नाही करणार. मेंटली कम्प्लिटली डिस्कनेक्टेड, इमोशनली डिस्कनेक्टेड आहे, एव्हरीथिंग. ओके. सो तुमच्यासाठी हीच डिवाईन गायडन्स असं आहे की सध्या तुम्ही ह्या व्यक्तीसाठी तुमची एनर्जी इन्व्हेस्ट जास्त करू नका. बिकॉज कदाचित ह्या व्यक्तीला आता तुमच्यामध्ये इतका स्वारस्य नाही आहे. आय होप तुम्हाला ही एनर्जी कळली असेल की त्या व्यक्तीचं जे आता उद्देश आहे ते एकदम वेगळं आहे. ते पूर्वीसारखं राहिलेलं नाही आहे. ओके. ही एक तशी जनरल रीडिंग आहे. सो कुणाला रेझोनेट करेल, कुणाला रेझोनेट नाही करणार. पण ओव्हरऑल जर कार्ड्स काढल्यानंतर हेच बेसिक रिझन समोर येत आहेत. ओके. सो थँक्यू सो मच. हरे कृष्ण.